नमस्कार मंडळी. काय मजेत ना? अहो मजेत तर तुम्ही असणारच. उद्या काय 31 डिसेंबर काय प्लॅन बिन केलाय का नाही? केला असेलच. ते प्लॅन तुम्ही तुमच्यापाशी ठेवा. मला नका कमेंट सेक्शनमध्ये सांगू. ओके. आज आपण काय करणार आहोत माहिती आहे का? आपण सध्या ना नुसतं सोनं, चांदी याच्याबद्दल खटाखट डिस्कशन जे केलेलं आहे. सोनं भरपूर वरती गेलंच आहे. काल तर तुम्ही बघितलं असेल तर चांदीत म्हणजे मज्जाच चालू होती. काहीच्या काही चांदी म्हणजे 2.5 लाखाला जवळ टच केलं काल चांदीने. परत खालती पण आली चांदी. पण मी म्हटलं, की फक्त सोनं आणि चांदीकडे जाऊन थांबायचं कशाला? एका वेगळ्या धातूबद्दल आज डिस्कस करू, ज्याच्याबद्दल पण मोठ्या हेडलाईन्स होतायत. त्या धातूचं नाव आहे तांब. इंग्रजीमध्ये आपण कॉपर म्हणतो. इथून पुढे मी कॉपर म्हणणार आहे व्हिडिओमध्ये. ओके. आता कॉपरमध्ये काय नेक्स्ट लेव्हलची तेजी झाली आहे, हे जर तुम्हाला बघायचं असेल, तर कॉपरनी एका महिन्यात 30% पेक्षा जास्ती तेजी दाखवलेली आहे आणि जर मी सप्टेंबरपासून डिसेंबरपर्यंत जर मोजलं, तर जवळ-जवळ 60% तेजी झालेली आहे. सो बऱ्याच जणांना बरेच प्रश्न आहेत कॉपरच्या अराउंड. सो आजच्या व्हिडिओमध्ये आपण खूप महत्त्वाच्या प्रश्नांची उत्तरं देणार आहोत. सगळ्यात पहिल्यांदा म्हणजे कॉपरमध्ये मागणी जी काही येतीये, ती मागणी येतीये तरी कुठून? दुसरी गोष्ट कॉपर सप्लाय कोणते देश करतात? म्हणजे टॉप 10 देश जे कॉपर सप्लाय करतात त्याच्याबद्दल आपण शिकणार आहोत. त्याच्यानंतर कॉपरचे भाव वाढतायत तरी कशामुळे? ह्याच्याबद्दल डिस्कशन करणार आहोत. जेव्हा कोणत्याही धातूचे, कुठल्याही शेअरचे प्राईस वाढायला लागते, तेव्हा सगळ्या रिटेल इंडिव्हिज्युअल इन्व्हेस्टर्सला, सगळ्या इन्व्हेस्टर्सला पहिला प्रश्न पडतो, की आम्ही गुंतवू शकतो का? त्याच्यामुळे बऱ्याच जणांनी मला गेल्या काही दिवसात विचारलं, की कॉपरचे ई-टी-एफ्स एक्झिस्ट करतात का? याच्याबद्दल डिस्कस करणार आहे. कॉपरचं टेक्निकल एनालिसिस आपण करणार आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं भारत काय पद्धतीने रिएक्ट करतोय हे सुद्धा बघणार आहे. प्रचंड शिकायला मिळणार आहे आजच्या व्हिडिओमध्ये. सो अर्थातच व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा. तांब्याचा भाव वाढल्यावर जेवढी खुशी होते ना, त्याच्यापेक्षा खूप जास्ती कधी खुशी होते माहिती का? माझ्या कोर्सेसवरती डिस्काउंट लागल्यावर. आणि हेच डिस्काउंट आम्ही आता नवीन परत ऑफर करतोय. कशासाठी? अहो नवीन वर्षासाठी. मी म्हटलं ना संकल्प ज्यांचा आहे, की मला माझ्या स्वतःचं एक बेटर व्हर्जन बघायचंय. मला नवीन काहीतरी शिकायचंय. अशा लोकांसाठी आपल्या कोर्सेसवरती भरपूर डिस्काउंट्स घेऊन येतेय. कुठल्याही कोर्सवरती जर तुम्ही एनरोल केलं तर 10% डिस्काउंट तुम्हाला आहे. हा कुपन कोड वापरायला विसरू नका आणि जर तुम्ही कॉम्बिनेशन कोर्सेस घेत असाल तर 15% डिस्काउंट आहे. हा कुपन कोड वापरायला अजिबात विसरू नका. पण माहितीये का बरेच जण विचारतात, की रचना आम्ही कोर्स केला तरी कुठला पाहिजे? सो तुम्ही जर बघितलं तर तुम्ही जर बिगिनर असाल तर आधी आर्थिक व्यवस्थापनाची सप्तपदी आणि मैत्री म्युच्युअल फंडशी हे 2 कोर्स तर नक्कीच करून घ्या. याच्यातनं तुमचं एक छान फाउंडेशन सेट होईल आणि ज्यांना स्टॉक मार्केटबद्दल व्यवस्थित शिकायची इच्छा आहे, अगदी बेसिक्सपासनं स्वतः कोणालाही न विचारता जर तुम्हाला स्टॉक्स घ्यायची एक कॉन्फिडन्स हवा असेल, तर तुम्ही बेसिक्स ऑफ स्टॉक मार्केट, फंडामेंटल एनालिसिस आणि टेक्निकल एनालिसिस हे तिन्ही कोर्सेस करायला हवेत. आपल्या कोर्सेसमध्ये फक्त ज्ञानच मिळत नाही, तर बाकी सुद्धा तुम्हाला बऱ्याच काही गोष्टी मिळणार आहेत. जसं की तुम्हाला एक सर्टिफिकेट मिळेल छान कंप्लीट केल्याचं. माझ्याबरोबर लाईव्ह दर महिन्याला Zoom मीटिंग सारख्या फॅसिलिटीज पण आहेत. सो अजिबात वाट बघू नका. ही ऑफर लवकरच संपणार आहे. त्याच्यामुळे लवकरात लवकर कोर्ससाठी एनरोल करा आणि शिवाय जर काही डाऊट असेल, तर या नंबरवर WhatsApp करायला विसरू नका. आणि आपल्या या वेबसाईटची लिंक पिन्ड कॉमेंट आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा सापडेल. आता आपण कॉपरची जी मागणी येते, ती मागणी नक्की येतेय कुठनं? ह्याच्याबद्दल थोडं फोकस करणार आहोत. ह्याच्यात 2 पद्धतीचं विश्लेषण करूयात. एक म्हणजे कोणत्या देशांकडनं कॉपरची मागणी येतेय आणि दुसरं म्हणजे कोणत्या उद्योगांमधनं म्हणजे किंवा कोणत्या इंडस्ट्रीजमधनं म्हणूयात आपण, ही मेजर डिमांड येते. सगळ्यात पहिल्यांदा म्हणजे कंट्री वाईज आपण जर बघितलं तर जगाच्या 57% डिमांड फक्त चायनामधनं येते. बाकी चायना सोडून उरलेलं आशिया जर आपण म्हटलं तर 20% म्हणजे तुम्ही जर बघितलं ना, चायना आणि बाकी आशिया देश हे जर बघितलं तर हे 2 मिळूनच 77% जाते. म्हणजे 3/4 फक्त एशियामधनंच डिमांड आहे. बाकी युरोप 12, अमेरिका 10, अदर 1 ते सोडून द्या. म्हणजे मेन डिमांड कुठनं येते हे तुम्हाला कळालंय. सगळ्यात मोठी डिमांड चायनामधनं आहे. पण बाकी कोणत्या इंडस्ट्रीजमधनं डिमांड येते? तर 48% बिल्डिंग आणि कन्स्ट्रक्शनमधनं येते. 24% इंजिनिअरिंगमधनं येते. 17% इलेक्ट्रिकलमधनं, ट्रान्सपोर्टमधनं 7%, 4% अदर्समधनं. आता तुम्ही म्हणाल, की रचना हे तर नॉर्मल आहे ना, म्हणजे बिल्डिंग कन्स्ट्रक्शन आधीही होत होतं, आत्ताही होतंय. इंजिनिअरिंगसाठी डिमांड आधी पण होती, आत्ता पण आहे. इलेक्ट्रिकल तेच. मग हे अचानक ह्याची मागणी जर वाढली असेल, कारण जर कॉपरचा भाव वाढायचा असेल, तर मागणी वाढली पाहिजे किंवा पुरवठा कमी झाला पाहिजे. काहीतरी झालं पाहिजे ना. मग ह्याची मागणी वाढली तर कशामुळे? याच्यामुळे तर वाटत नाही. तर मागणी वाढली कशामुळे? ई-व्हीजचं जे आता आपलं एक ओव्हरऑल आपण हाच पॉइंट सिल्व्हरच्या व्हिडिओमध्ये पण कव्हर केला होता. तोच पॉइंट कॉपरच्या व्हिडिओमध्ये पण ॲप्लिकेबल होतोय. कारण ह्याचं जर आपण थोडंसं विश्लेषण केलं, तर एक नॉर्मल आय-सी-ईची जी गाडी असते, याला 48 पाउंड कॉपर लागतं एका
नॉर्मल पेट्रोल डिझेल वाल्या गाडीसाठी, आयसी इंटरनल कंबशन इंजिन गाडीसाठी. याच्या साधारण दुप्पट एचईव्ही गाड्यांसाठी कॉपर लागतं, जे 88 पाउंड होतं. आणि जर मी बॅटरी इलेक्ट्रिक व्हेकल घेतली, म्हणजे प्रॉपर ईव्ही जर घेतली, तर इथे 183 पाउंड कॉपर लागतं. म्हणजे जर तुम्ही बघितलं तर पेट्रोल डिझेलच्या कंपॅरिझनमध्ये जवळ-जवळ चौपट तुम्हाला ईव्ही गाडीमध्ये कॉपर लागतं. आणि आत्ता पूर्ण जर तुम्ही जगभराचा शिफ्ट बघितला, तर आपण एक ग्रीन एनर्जी, क्लीन एनर्जीकडे जास्ती वळतो. हा एक स्ट्रक्चरल शिफ्ट आहे आणि त्याच्यामुळे मागणी वाढणारच आहे का? तर नक्कीच वाढणार आहे. हे झालं उदाहरण ईव्हीजचं. आता तुम्हाला अजून एक उदाहरण देते विंडमिल्सचं. एक विंडमिलसाठी 4.7 टन कॉपर लागतं. आता फक्त विंडमिल बनवण्यासाठी कॉपर लागतं का? तर नाही. या 4.7 टन कॉपरपैकी 53% कॉपर कुठे लागतं? तर केबल आणि वायरिंगसाठी. कारण विंडमिलमध्ये पॉवर जनरेट झाली, पण ती पोहोचवायला नको का वेगळ्या-वेगळ्या घरापर्यंत? त्याच्यासाठी लागणार केबल आणि वायरिंग. तिथं 53% कॉपर लागते. 24% टर्बाइन पॉवर जनरेटर्समध्ये लागते. 19% टर्बाइन ट्रान्सफॉर्मरमध्ये लागते. 4% नॉर्मल ट्रान्सफॉर्मरमध्ये लागते. ऑल इन ऑल काय डिमांड वाढत जाती आहे का? तर नक्कीच वाढत जाते या नवीन गोष्टींमुळे, ईव्ही सारख्या गोष्टींमुळे, विंडमिल सारख्या गोष्टींमुळे. आणि ही पुढील काळात वाढतच जाणार आहे का? तर माझ्या मते उत्तर याचं होच आहे. सो डिमांड तुलनेने वाढतीये मान्य आहे, पण सप्लायचं काय? आता सप्लाय येतोय या 10 देशांमधनं. सप्लाय म्हणजे काय एक लक्षात घ्या. कॉपर बद्दल जेव्हा मी म्हणते तेव्हा एक स्टेप काय असेल मायनिंगची. म्हणजे मी वेगळ्या-वेगळ्या खाणींमधनं तांबं बाहेर काढणार. पण ते डायरेक्ट तांबं तर नसतं. त्याला बरेच त्याच्यात इम्प्युरिटीज पण असतात. मग ते प्रॉपर फॅक्टरीमध्ये फर्नेस म्हणा, स्मेल्टिंग वगैरे अशा बऱ्याच प्रोसेस असतात. त्याच्यातनं मग शुद्ध तांबं त्या प्रोसेसमधनं बाहेर येईल. आत्ता आपण कशाबद्दल बोलतोय? प्रोसेसिंगबद्दल बोलतोय का? नाही. खाणीतून तांबे बाहेर काढणं, खाणीतून कॉपर प्रोड्यूस करणं, बाहेर काढणं, माइन करणं याच्याबद्दल आता आपण डिस्कस करतोय. ओके. सो जगातल्या ज्या 10 टॉप कंट्रीज आहेत ते तर तुम्हाला स्क्रीनवर दिसतात आहेत. पण त्यातल्या टॉप 5 कोणत्या आहेत? तर चिली, DRC म्हणजे काँगो देश आहे. त्याच्यानंतर पेरू, चायना आणि इंडोनेशिया हे टॉप 5 देश झाले. आता जर तुम्ही बघितलं तर त्यांचं प्रोडक्शन किती आहे? 2023-24 चा डेटा आहे. चिलीनी चिलीनी 5.3 मिलियन टनचं प्रोडक्शन केलंय. 53 लाख म्हणजे 5.3 मिलियन टन. ओके. त्याच्यानंतर DRC 3.3 मिलियन टन, पेरू 2.6 मिलियन टन, चायना 1.8, इंडोनेशिया 1.1 मिलियन टन. आणि जर तुम्ही पूर्ण देशाचं ग्लोबल कॉपर प्रोडक्शन बघितलं, तर टोटल देश मिळून झालं 23 मिलियन टन. इथपर्यंत ओके. आता जर तुम्ही बघितलं ना 23 मिलियन टन झालं वेगळ्या-वेगळ्या म्हणजे सर्व देश मिळून. आणि जर फक्त चिली, काँगो आणि पेरू म्हणजे 5.3 मिलियन टन प्लस 3.3 मिलियन टन प्लस 2.6 मिलियन टन केलं, तर साधारण 11 मिलियन टनच्या आसपास येते. म्हणजे काय? हे 3 देश मिळून अख्ख्या जगाच्या जवळ-जवळ 50% कॉपर सप्लाय करतात. म्हणजे तिकडनं माइन होतंय का कॉपर. ओके. आता साधा विचार करा. या देशांमध्ये जर काही घडलं, तर सप्लाय कमी पडू शकेल का? तर पडू शकेल. अजून एक तुम्हाला जर कळालं असेल, तर टॉप 5 जे देश आहेत ना, त्याच्यापैकी 4ला मी लाल रंग दिलेला आहे. तो चुकून नाही झालाय. त्याच्यामागे काहीतरी कारण आहे. काहीतरी घडलेलं आहे या देशांमध्ये म्हणून त्याला लाल रंग दिलाय. काय घडलेलं आहे? पटापट आपण बघून घेऊयात. ओके. सगळ्यात पहिल्यांदा कधी झालं माहितीये का? 29 मे तुम्हाला आर्टिकल समोर दिसतंय. 29 मेला तुम्ही जर बघितलं तर काँगोमधली ही जी एक खाण होती, त्या खाणीत पाणी भरलं. ओके. फ्लड आपण ज्याला म्हणतो. तर त्याच्यामुळे आता तुम्हीच विचार करा, अहो जर खाणीत पाणी भरलं, तर तिकडनं ते मायनिंग करणार तरी कसं? कॉपर बाहेर काढणार तरी कसं? शक्यच नाही. म्हणजे सप्लाय काय झाला? वाढला का कमी झाला? सप्लाय कमी झाला. पहिली गोष्ट. हे झालं कधी? मेमध्ये. आता तुम्ही म्हणाल रचना उगीच काहीतरी सांगायचं म्हणून जुन्या बातम्या आम्हाला चिकटवू नकोस. ही मे महिन्यातली बातमी आता डिसेंबर चालू आहे. अहो थांबा. पुढे तर ऐकूयात. पुढे काय झालं बघा. जुलै 4 तुम्हाला दिसेल पुढच्या आर्टिकलमध्ये पेरूमध्ये काय झालं, तर भरपूर प्रोटेस्टर्स मी सांगितलंय कॉपर रूट आहे, आम्ही बंद करून टाकणार सगळे तुमचे. म्हणजे काय झालं तिकडे आंदोलनं झाली पेरू देशामध्ये. काय होतं माहितीये का, शेवटी तुम्ही जेवढं खाणीतून जेवढं तुम्ही खाणकाम करता किंवा जेवढं मायनिंग होतं बेसिकली, त्यांनी आपल्या नेचरला त्रास होणारच आहे. पोल्युशन वाढणारच आहे सगळं ओव्हरऑल. सो ह्याच्या अगेन्स्ट झाली आंदोलनं. आणि आंदोलनवाले म्हणले, की आंदोलक जे होते ते म्हणले, की जरी तुम्ही कॉपर माइन केलं, बघू ना तुम्ही कसं शिप करताय. आमच्याशी टक्कर आहे. त्याच्यामुळे काय झालं, सप्लाय परत वाढणार का कमी होणार? सप्लाय परत कमी झाला. हे कधी झालंय बघा जुलैमध्ये. अजून एक बातमी जर तुम्ही बघितली, ही आहे चिलेमध्ये कोडेल्को स्लाईड झाले. म्हणजे थोडक्यात आता हे कधी झाले तुम्ही जर बघितलं, तर हा 31 जुलैच्या आसपास परत. इथे परत काय झालं 31 जुलैच्या आसपास एक मोठी लँडस्लाईड झाली आणि ज्याच्यामुळे तिकडचं प्रोडक्शन परत
हॅम्पर झालं, मायनिंग हॅम्पर झालं आणि ओव्हरऑल सप्लाय काय झाला, कमी झाला. आणि दुष्काळात 13वा सप्टेंबर 29ला ग्रासबर्ग, आता ही माईन जी आहे, ही आहे इंडोनेशियामधली. आता तुम्ही म्हणाला इंडोनेशिया तर जगातला सगळ्यात 5वा हायेस्ट होता ना, पण ही जी माईन आहे, ही जगातली सगळ्यात दुसरी सेकंड लार्जेस्ट माईन आहे कॉपर मायनिंगसाठी. इथं मोठं डिझास्टर झालं. इथेही साधारण एक लँडस्लाईड सारखं मोठा इथे नॅचरल डिझास्टर झाला. या सगळ्यामुळे काय होणार आहे सांगा? या सगळ्यामुळे कॉपरचं ओव्हरऑल सप्लाय कमी होणार आहे. सो पहिल्या आपण चंकमध्ये काय बघितलं, मागच्या आपण टेकमध्ये काय बघितलं, तर तुम्ही बघितलं की डिमांड थोडी-थोडी वाढत चालली होती. इथं आपण काय बघितलं, सप्लायमध्ये झाली सगळी गडबड. ओके. आणि जेव्हा सप्लायमध्ये एवढी सगळी गडबड झाली, तेव्हा लोकांना वाटायला लागलं, "अरे बापरे! जेवढं उत्पादन होतंय आणि जेवढी रिक्वायरमेंट आहे, याच्यामध्ये काही गडबड होतीये का?" इंटरनॅशनल कॉपर स्टडी ग्रुप म्हणून आहे. त्यांनी काय सांगितलं, गेल्या काही वर्षांपर्यंत आपण मस्त सरप्लसमध्ये होतो. सरप्लस म्हणजे काय? जेवढी मागणी आहे त्याच्यापेक्षा जास्ती पुरवठा आहे. पण 2026 मध्ये डेफिसिट होऊ शकणार आहे. कितीचं डेफिसिट होऊ शकणार आहे? तर 1,50,000 टन एवढं डेफिसिट होऊ शकणार आहे. याच्यामुळे झाली सगळी खळबळ आणि याच्यामुळे कॉपरचे भाव वाढायला लागले. पण हेच कारण होतं का याच्यापेक्षा खूप मोठं कारण आहे? बघून घेऊया लगेच पुढच्या भागात. आता कॉपरबद्दल नीट लक्ष देऊ नका. आता हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे, की काय घडतंय काय? हे बघा. टोटल उत्पादन किती आहे? तर जवळ-जवळ 23 मिलियन टन एवढं आहे. ओके. त्याच्यानंतर जो काय अभाव असणार आहे, डेफिसिट ज्याला आपण म्हणतो, तो कितीचा आहे? तर 0.15 मिलियन टन एवढा आहे. तसं जर तुम्ही बघितलं तर सप्लायच्या 1% पेक्षा कमी डेफिसिट आहे. 1% पेक्षा कमीचा अभाव आहे. आता एवढा छोटासा डेफिसिट जर असेल, तर त्यांनी प्राइस एवढी वाढायला पाहिजे. एवढी म्हणजे किती? व्हिडिओच्या सुरुवातीला सांगितलं मी. एका महिन्यात कॉपरचा भाव कितीने वाढला होता? तर जवळ-जवळ 30% वाढलेला आहे. गेल्या 3, 4, 5 महिन्यामध्ये कॉपरचा भाव 60% वाढलेला आहे. तर 1% पेक्षा कमी डेफिसिटमुळे एवढं झालंय तरी काय? आता ह्याचं जर तुम्हाला कन्सेप्ट शिकायची असेल, तर अर्थशास्त्रामध्ये प्राइसिंग ॲट द मार्जिन नावाची कन्सेप्ट येते. ओके. याचं नक्की एक्झॅक्ट इंटरप्रिटेशन काय आहे? याच्यासाठी मी तुम्हाला एक वेगळंच उदाहरण देते बरं का. पण तुम्हाला कन्सेप्ट छान कळेल. कोविडच्या वेळेला काय झालं होतं आठवतंय का? जे पेशंट्स ॲडमिट व्हायचे त्यांना रेमडेसिवीर नावाचं इंजेक्शन लागायचं. आता रेमडेसिवीर जर मिळाले नाही, तर त्या माणसाच्या जगण्याचा किंवा मरण्याचा प्रश्न असू शकायचा. बरोबर? त्याच्या सगळ्यांना रेमडेसिवीरची अतोनात गरज असायची. आता तुम्ही असं व्हिज्युअलाइज करा, असं विचार करा, की 100 पेशंट हॉस्पिटलमध्ये ॲडमिटेड आहेत. ओके. पण इंजेक्शन मात्र फक्त 99च आहेत. आता सगळ्यांना कळालेलं आहे, बापरे! इंजेक्शन 99 आहेत आणि पेशंट 100 आहेत. आपण तर नसोत ना, की ज्याला मिळणारच नाही इंजेक्शन. म्हणून लोकं काय म्हणतील, "अहो तुम्हाला किती पैसे पाहिजे सांगा, पण इंजेक्शन आम्हाला हवंय." सगळे लोकं इंजेक्शनसाठी मागणी करायला सुरुवात करणार. लोकं हवी आहे ती किंमत मोजायला तयार असतील, कारण त्यांना ते इंजेक्शन पाहिजे म्हणजे पाहिजे. कारण हा जीवन मरणाचा प्रश्न आहे. बरोबर? सो तुम्ही असं नाही म्हणू शकत, "अहो सप्लाय 99चा आहे, मागणी 100ची आहे, एकाचंच तर शॉर्टफॉल आहे, ह्यानी थोडी ना प्राईस वाढणार आहे." तसं नाहीये ते. त्या एकामुळे नुकसान किती मोठं होणार आहे, हा मुद्दा असतो त्याच्यात. ओके. आता तुम्ही म्हणाल, की ठीक आहे, हे तर कळालं. रेमडेसिवीरचा भाव वाढू शकेल कळालं. पण आता कॉपरशी कसं कनेक्शन जोडणार? कॉपरमुळे तर काही जीवन मरणाचा प्रश्न नाही. जीवन मरणाचा प्रश्न नाही हो, पण करोडो आणि काय अब्ज रुपयांचा इथं संबंध असू शकतो. कसं काय सांगते मी तुम्हाला. आता सपोज मी पवनचक्कीच्या त्या उद्योगात आहे, बरोबर? पवनचक्की आहे माझी, मी सप्लाय करणार आहे, विंड एनर्जी सप्लाय करणार आहे, बरोबर? आणि याच्यात मी काय केलेलं आहे, मी समोर सरकारबरोबर कॉन्ट्रॅक्ट साइन केलेले आहेत. आणि याच्यात मी त्यांना काय सांगितलंय, की अमुक-अमुक एनर्जी मी तुम्हाला सप्लाय करीन. आता ती मी एनर्जी सप्लाय कधी करू शकीन? जर माझी ती पवनचक्की पूर्ण झाली तर, त्या तारा तिकडे लागल्या तर. या सगळ्यांसाठी काय लागणार आहे? कॉपर. आणि मला माहिती आहे, की कॉपरमध्ये डेफिसिट येणार आहे, शॉर्टेज येणार आहे. आता मी काय म्हणेन, बापरे! तो एवढा पुढचा आपल्याला फटका बसायच्या ऐवजी कॉपर काय मिळतंय ना, पहिलं सिक्युअर करून घ्या कॉपर. पहिलं मागवून घ्या कॉपर. त्याच्यामुळे मी काय करीन, मी म्हणेन, "जास्ती भावात मिळतंय का? चालेल, हरकत नाही, पण मला पाहिजे." ओके. कारण मला पुढे काय नुकसान होऊ शकेल ते दिसतंय. अजून एक उदाहरण घ्यायचं झालं तर मी ईव्ही गाडी बनवते. तुम्हाला सांगितलं असेल ईव्ही गाडीत भरपूर कॉपर लागतं. अहो माझी अख्खी प्रोडक्शन लाईनच थांबेल. बाकी सगळं रेडी आहे. पण कॉपरच नाहीये. त्याच्यामुळे प्रोडक्शन लाईन जर थांबली तर मोठं नुकसान होऊ शकतं का? तर होऊ शकतं. म्हणून आपण जे हिंदीत म्हणतो ना, मुँह मांगी किंमत असं आपण द्यायला तयार असतो. ज्याच्यामुळे हे कॉपरचे भाव वाढतात.
आलं लक्षात ही कॉन्सेप्ट? याला काय म्हणायचं? प्राइसिंग ॲट द मार्जिनची कॉन्सेप्ट म्हणायचं. पण हे काय आयुष्यात पहिल्यांदाच घडतंय का? का याआधी पण पूर्वी असं घडलेलं आहे? तर नक्कीच घडलेलं आहे. 2006 ते 2008 मध्ये कॉपरच्या बाबतीतच हे घडलं होतं, की जेव्हा कॉपरचं डेफिसिट 2% कमी होतं आणि भाव मात्र जवळ-जवळ तिप्पट झाले होते. नॅचरल गॅसबद्दल पण हेच झालं होतं. युरोपमध्ये 2022 मध्ये झालं होतं. छोटूसा इम्बॅलन्स झाला होता, पण भाव मात्र जवळ-जवळ दसपट वाढले होते. सो ओव्हरऑल कमोडिटी स्पेसमध्ये हे होणं तसं पूर्वी पण झालेलं आहे, पुढेही होऊ शकतंच. आता असं कळाल्यावर सगळ्या लोकांना लगेच जी लाल चाय रहा ना जाए असं झालेलं आहे, की ये दिल मांगे मोर असं झालेलं आहे. सो कॉपरमध्ये आपण गुंतवू शकतो का? आणि कॉपरचे ई-टी-एफ्स जसे गोल्डचे ई-टी-एफ्स असतात, सिल्व्हरचे ई-टी-एफ्स असतात, असे कॉपरचे ई-टी-एफ्स असतात का? हा लोकांना प्रश्न पडलाय. उत्तर बघूया लगेच पुढच्या भागात. कॉपर ई-टी-एफ्सचं काय? कॉपर ई-टी-एफ्स भारतात अवेलेबल नाहीत. ओके. सो डायरेक्ट ई-टी-एफमध्ये गुंतवणूक करायचा प्रश्न संपला. मग आपण एखाद्या स्टॉककडे बघू शकतो का, की जे कॉपर मायनिंगमध्ये आहेत. तर भारतात एकच स्टॉक असा आहे, स्टॉकचं नाव सांगण्यापूर्वी, ही मी तुम्हाला माहिती देतेय, ही अजिबात इन्व्हेस्टमेंट ॲडवाईस नाही. कृपा करून लगेच जाऊन स्टॉक विकत घेऊ नका. ओके. तुम्हाला त्याचं भरपूर फंडामेंटल एनालिसिस पण माहिती पाहिजे, टेक्निकल एनालिसिस पण माहिती पाहिजेत. या कंपनीचे फंडामेंटल्स असे काय फार भारीतले नाहीच आहेत मुळात. ओके. सो कॉशियस राहा. ओव्हरऑल कॉपरबद्दल जरी बुलिश आउटलुक असेल तरी नेसेसरी नाही की एखाद्या स्टॉकने परफॉर्म केलंच पाहिजे असं. ओके. तुम्ही तुमचा एनालिसिस करा. तुम्हाला जर वाटलं विकत घ्या, तुम्हाला जर वाटलं विका, काय तर तुमचं चॉईस आहे. मी तुम्हाला बाय सेल रिकमेंडेशन देत नाहीये. ओके. बट उदाहरण म्हणून तुम्हाला जे सांगते, की हिंदुस्तान कॉपर हा जो स्टॉक आहे पब्लिक सेक्टर अंडरटेकिंग कंपनी आहे आणि जर तुम्हाला माहिती असेल तर ही भारतातली एकमेव मायनिंग कंपनी आहे, की जी कॉपर माइन करते. ओके. जर तुम्ही बघितलं तर हा कुठला महिना आहे बघा, मे महिना आहे आणि मे महिन्यात हा स्टॉक या लेव्हलपासनं जवळ-जवळ 56% कोसळला होता आणि हे लो पॉइंट कधी आहे त्याचा बघा एप्रिलमध्ये. काय लक्षात येतंय का? मगाशी मी तुम्हाला जे न्यूज आर्टिकल्स दाखवले, तिथं मे महिन्यापासून प्रॉब्लेम्स यायला लागले होते. मे महिन्यामध्ये प्रॉब्लेम जसे-जसे यायला लागले, कॉपरचे भाव वाढायला सुरुवात झाली आणि इकडे जो तुम्हाला एक मजबूत ब्रेकआउट दिसतोय, मस्त आहे बघा डाउनवर्ड ट्रेंडिंग लाईन आहे. एक कमालीचा ब्रेकआउट आहे. हे कधी आहे? सप्टेंबर महिन्यातला हा मेजर ब्रेकआउट आहे. व्हॉल्यूम्स कसे वाढलेत बघा आणि तुम्हाला आठवत असेल तर सप्टेंबरमध्येच त्या 2 महत्त्वाच्या गोष्टी झाल्या होत्या. मोठी जी लँडस्लाइड्स जे झाले होते मोठ्या माईन्समध्ये, इंडोनेशियामधली माईन आठवते का? इथं तुम्हाला क्लिअर कट चार्टमध्ये पण दिसतंय, की कसं काय बघा ना, पण सारखे-सारखे चार्ट्स. मलाही असं दुःख झालं, की मी का हा चार्ट बघितला नाही सप्टेंबरमध्ये. तुम्हाला सांगितलं असतंच की मी, की बघा हा चार्ट म्हणून. हं, ठीक आहे. एनिवेज सो आता जर आपण हा झालं हिंदुस्थान कॉपर मी तुम्हाला उदाहरण म्हणून सांगितलं, की अच्छा बाय द वे पुढं काय झालंय मी तुम्हाला सांगतच नाही हां. हा डायरेक्ट माझा इथं 22 सप्टेंबरला बंद पडलाय चार्ट. का 3 महिन्यांचा लेटेस्ट डेटा तर मी दाखवूच शकत नाही तुम्हाला. बरोबर आहे. आता वळूयात आपण तिसऱ्या एका अल्टरनेटिव्हकडे. एखाद्या व्यक्तीला वाटलं, की मी ना मस्त एफ-एंड-ओमध्ये खटाखट करतोच. कमोडिटी एफ-एंड-ओ आणि डायरेक्ट साधं स्टॉक्स एफ-एंड-ओ नाही, इंडेक्स एफ-एंड-ओ नाही, डायरेक्ट कमोडिटी एफ-एंड-ओ. इथं जर तुम्ही बघितलं तर आहाहा! काय भाव वाढलेला आहे. इथे तुम्हाला असं एक तुम्हाला कन्सॉलिडेशन जर तुम्ही माझा इंग्रजीत जो प्राइस एक्शन एनालिसिस कोर्स केला असेल, तर हा एक खूपच उत्तम व्ही पॅटर्न आहे. ज्याच्यात तुम्हाला इथे एक मस्त कन्सॉलिडेशन म्हणजे तुम्हाला इथे एक कॉन्ट्रॅक्शन दिसतंय प्राइसेसचं आणि इकडनं जो काही ब्रेकआउट झालाय, तर ताडणादिशी एकदम वरती गेलेले हे भाव. आता मात्र गंमत अशी आहे, की जरी कॉपरमध्ये सगळं छान दिसत असेल, तरी टेक्निकल एनालिसिस प्रमाणे एक गंमत मात्र अशी झालेली आहे, की हा जो तुमचा एक ओव्हरऑल हाईट जी आहे, ही पहिली प्राइस कॉन्ट्रॅक्शनची जी प्राइस आहे, ही ऑलरेडी मीट झालेली आहे. ह्याच्याही वरती आत्ता भाव आहे. सो टेक्निकल एनालिसिस प्रमाणे प्राइस मीट झालेलं आहे का? तर ऑलरेडी मीट झालेलं आहे. टेक्निकल एनालिसिस प्रमाणे अजून अपसाईड जास्ती नाहीये. जेवढे काही वेगळे-वेगळे न्यूज येत राहतील, त्याच्याप्रमाणे जे काही भाव होतील ते होतील. बट ओव्हरऑल टेक्निकल एनालिसिस प्रमाणे याचं टार्गेट आत्ता तरीच अचीव्ह झालेलं आहे. पुढच्या भागात आपण बघणार आहोत, भारत या सगळ्या केसेसमध्ये नक्की करतंय तरी काय? भारत आत्ता काय करतंय? तर भारताचं तुम्हाला आठवत असेल, आपण टॉप 10 मायनिंग देशांमध्ये येतच नाही. बट जर टॉप 10 आपण प्रोडक्शनचं जर म्हणलं, प्रोडक्शन म्हणजे काय? खाणीतनं आधी ते ओरसकट सगळं आलं. मग त्याच्यातनं इम्प्युरिटीज बाहेर गेल्या आणि ॲक्चुअल कॉपर तयार जे झालेलं आहे. त्या टॉप 10 देशांमध्ये भारत येतो का? तर येतोय. ओके. बट कुठे ना कुठेतरी आपल्याकडे कपॅसिटी अजून खूप म्हणजे आपल्याकडे क्षमता खूप जास्ती आहे. ती पूर्ण क्षमता आपण वापरू नाही शकत आहे. आता काही-काही प्रॉब्लेम्स आहेत. या क्षेत्रातले जे तज्ञ आहेत, काही लोकांचे मी इंटरव्ह्यूज वाचले, आर्टिकल्स वाचले. त्यांचं असं मत आहे, की इथं कुठेतरी पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप झाली पाहिजे. प्रायव्हेट प्लेयर्सला सुद्धा एन्करेज केलं पाहिजे, की ते सुद्धा येतील मायनिंगच्या या प्रोसेसमध्ये आणि ओव्हरऑल आपला प्रोडक्शन वाढू शकेल मायनिंगवालं पण. कारण आत्ता भारत कॉपर आयातही बऱ्यापैकी करते आणि जेवढा आपण इंडियामध्येच जर आपण मॅन्युफॅक्चर करू शकलो, प्रोड्यूस करू शकलो बेसिकली, तर ती चांगलीच गोष्ट होईल.
मायनिंगचं एक झालं, एक ओव्हरऑल कॉपर प्रोडक्शनचं झालं. फॅक्टरीजमध्ये जे आपण कॉपर प्रोडक्शन करतोय, ओरपासनं ॲक्चुअल कॉपरमध्ये इथे 12.6% वाढ झालेली आहे. 5.9 लाख टन वरनं 2023-24 मध्ये जे होतं ते 24-25 मध्ये 5.73 लाख टन एवढं झालेलं आहे. सो ओव्हरऑल कॉपर प्रोडक्शन वाढतंय का भारतात? तर वाढतंय. चांगली गोष्ट आहे. आता मी मगाशी म्हटलं तसं मायनिंगमध्ये भारतात एकच कंपनी आहे, सो त्याचंही थोडंसं उदाहरण देते, हिंदुस्थान कॉपरचं. त्यांची जी माइन कपॅसिटी आहे, ते सांगतात आम्ही एक्सपान्शन करणार आहोत, कॅपेक्स करणार आहोत. जास्ती माइन कपॅसिटी वाढली, की ते जास्ती प्रोडक्शन अर्थातच करू शकतील. 24-25 मध्ये ही 3.47 कपॅसिटी त्यांची होती टोटल एमटीमध्ये कपॅसिटी असते. ती 12.2 पर्यंत जाणं अपेक्षित आहे. म्हणजे जवळ-जवळ तिप्पट ते चौपटच्या आसपास जाणं अपेक्षित आहे. जेवढा कॅपेक्स जास्ती, जेवढ्या मायनिंग जास्ती, तेवढं उत्पादन जास्ती, विक्री जास्ती अर्थातच होऊ शकते. ऑल इन ऑल आय होप कॉपरबद्दल भरपूर माहिती मिळाली असेल. हा एक विषय आपल्या चॅनलवरती गेल्या 5 वर्षात मी एकदाही सांगितलेला नाही. 6 वर्षात एकदाही नाही सांगितलेला आहे. आज पहिल्यांदा मी कॉपरबद्दल एवढं डिटेल डिस्कशन केलेलं आहे. मलाही हा अभ्यास करताना भरपूर नवीन माहिती मिळाली. आय होप तुम्हालाही भरपूर माहिती मिळाली असेल. माहिती मिळाली असेलच तर तुम्हाला माहिती आहे ते लाईक बटन हाणायला विसरायचं नाही. जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका आणि पिन्ड कॉमेंट आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ज्या लिंक्स दिल्या त्या बघायला विसरू नका. भेटूया पुढच्या वर्षात. तोपर्यंत नमस्कार. तुम्ही अनेक सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवर अशा जाहिराती बघितल्या असतील. प्लीज नोट करा, हे सर्व फ्रॉडस्टर्स आहेत आणि तुम्हाला कायम हे स्टॉक टिप्स आणि खूप जास्ती रिटर्न्स प्रॉमिस करतील. मी कोणतेही कॉल्स देत नाही, मी कोणतीही ॲडवायझरी सर्व्हिस पण देत नाही. मी फक्त आणि फक्त ज्ञान देते, तेही माझ्या यूट्यूब चॅनलवरून आणि माझ्या वेबसाईट्सवरून रचनारानडे.com आणि रचनारानडे.in वरून.